चांगलंच तापलेलं आहे। धनंजय मुंडे यांच्या विरोधात परळीत सर्व पक्षीय नेते एकत्र आलेत। शेतकऱ्यांच्या हक्कासाठी परळीतनं लढा उभारला जाणार आहे। 23 सप्टेंबरला परळीत सर्व पक्षीय नेते बैलगाडी आणि ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन करतात। शेतकरी आत्महत्या, पीक विमा यावरनं सर्व पक्षीय नेते कृषी मंत्री धनंजय मुंडेंना घेरण्याच्या तयारीत आहेत। म्हणजे 2019चा विमा आम्हाला भेटलेला नाही, 2018चा विमा मिळाला नाही, 19चा मिळाला नाही आणि जे 2023ला जे ॲग्रीम म्हणून आम्हाला 25% दिले त्याच्यातले 50% लोकांना पैसे मिळालेले नाहीत। या विषयावर आम्ही सर्व शेतकरी संघर्ष समितीनं या ठिकाणी आता 23 तारखेला बैलगाड्या आणि ट्रॅक्टरचा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। उघडच आहे ना हे तर अपयश म्हणजे कृषी मंत्र्यांनी यांचे प्रताप सांगायला तर इतका वेळ नाही। कृषी मंत्री झाल्याबरोबर त्यांनी जे झोपडपट्टी दादाचा कायदा खत दुकानदारांना लागू करायचा प्रयत्न केला। काय खत दुकानदाराची त्याच्यामध्ये चूक आहे, त्याच्यामधून संबंध कृषी आयुक्त सगळे 4 कृषी विद्यापीठाचे लोक 40,000 कर्मचारी इथं काम करते ते बाजूला करायचे आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाला क्लीन चिट द्यायची आणि दुकानदाराला मात्र झोपडपट्टी दादाचा कायदा लावून त्याला जेलमध्ये बंद करायचं। या पद्धतीने जर का कृषी मंत्री महाराष्ट्राचे काम करणार असतील तर त्यांना इथंच प्रश्न विचारले जातील आणि इथंच त्याचा जाब विचारला जाईल।